गार्डनमध्ये. नालेसफाईच्या नावाखाली तोडला पुलाचा कठडा, परळीत मोठ्या अपघाताची शक्यता. पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराचा मुख्य मार्ग. अनेक दिवसांपासून मुख्य रस्त्यावरील पूल कठड्याविना नगर परिषदेने तात्काळ लक्ष देण्याची होते आहे मागणी. शहरातील नाल्यांच्या साफसफाईचा कारभार किती नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे याचा धक्कादायक नमुना समोर आला आहे. नालेसफाईच्या नावाखाली येथील नाथमंदिर चित्रमंदिरजवळ पुलाचा कठडा तोडण्यात आलेला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पूल उघडा पडला आहे. 12ही महिने आणि 24 तास गजबजलेल्या या मुख्य रस्त्यावर आता मोठ्या अपघाताची शक्यता संभवू शकते. नगर परिषद प्रशासनाचे मात्र याकडे लक्ष गेलेले दिसत नाही. हा रस्ता परळी शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणारे हजारो भाविक, स्थानिक नागरिक आणि शेकडो लहान मोठी वाहने याच मार्गावरून 24 तास ये जा करत असतात. अशा अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील पुलाला कठडा नसल्याने रात्रीच्या वेळी किंवा वाहन चालकाचे थोडे जरी नियंत्रण सुटले तरी एखादे वाहन थेट नाल्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालेसफाई करताना कठडा तोडण्यात आला, मात्र काम संपल्यानंतर तो तातडीनं दुरुस्त करणे नगर परिषदेचे कर्तव्य होते. परंतु अनेक दिवस उलटून या ठिकाणी नवीन कठडा बसवण्यात आलेला नाही. प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची किंवा निष्पाप नागरिकाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल आता परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांकडून उपस्थित केला जातो आहे. सध्या या परिसरातून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. नगर परिषद प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी अत्यंत गांभीर्याने या समस्येकडे लक्ष द्यावे आणि नाथ चित्रमंदिर जवळील या पुलावर तात्काळ मजबूत कठडे बसवावेत, अशी तीव्र मागणी परळीकरांमधून केली जाते आहे.